माझ्या माहितीनुसार आरोपी अटक झालेला आहे आणि त्या ठिकाणी आमची मागणी तर हीच राहणार आहे की जर वेळीच पोलिसांनी त्याची दखल घेतली तर असे वारंवार प्रकार घडणार नाही। सरकारने याची दखल घेतली तर असे प्रकार घडणार नाही, परंतु ज्या पद्धतीने दिरंगाई केल्या जाते त्याच्यामुळेच हे सगळे प्रकार घडत आहे। प्रत्येक आरोपीला असं झाल्यानंतर फाशी झाली पाहिजे, एक दहशत त्यांच्या मनामध्ये असली पाहिजे। काय आहे की आता लोकांच्या मनामध्ये भीतीच उरलेली नाहीये सरकारची, त्याच्यामुळे आमच्या महिलांवर वारंवार अशा घटना घडत आहेत। कोणीतरी विचारलं की तिथल्याबद्दल, बघा तिथे कोणीही सारवासारव करायला गेले नाही, परंतु आज इथे जी घटना घडली सारवासारव करण्यासाठी महिला आयोग येतो, मुख्यमंत्री येतो का, हा फार मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला आहे। त्या ठिकाणी सासवडला कोणी गेलं नाही सारवासारव करायला, परंतु इथे का आले आणि फलटणला एवढं लक्ष का त्यांनी केंद्रित केलं, हा मोठा प्रश्न आम्हाला आहे। परंतु संपदाला जोपर्यंत न्याय मिळत नाही महाराष्ट्रातली महिला काँग्रेस शांत बसणार नाही, कारण आम्हाला संशय आहे ज्या पद्धतीने तपास चाललेला आहे तो तपास कुठतरी संशयाच्या भोऱ्यामध्ये आहे। चिमुकलीला न्याय मिळालाय का नाही हा अपूर्ण प्रश्न असताना डॉक्टर संपदा मुंडे जिल्ह्यामध्ये दुसरी घटना घडते, याच्यावर तुमचं काय भाष्य? मी तुम्हाला तेच सांगितलं की सरकारचा धाक अजिबात राहिलेला नाही, लोकांच्या मनामध्ये भीती राहिलेली नाही। लोकांना माहिती आहे की आपण जर काही असं प्रकरण केलं तर आपल्याला वाचवण्यासाठी हे जे त्यांचे आका आहे ते सगळे उतरतात। ज्या पद्धतीने रुपाली ताई चाकणकर या ठिकाणी आल्या, एखादा म्हणजे बाजूला SP बसलेले, परंतु ज्या पद्धतीने तपास अधिकारी त्या आहे अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं। आम्ही तर निषेध करतो या सर्व गोष्टींचा। आम्हाला लोकांनी म्हटलं बघा आमचं टार्गेट काही रुपालीताई चाकणकर नाही, त्यांचं पद काही आम्हाला मिळणार नाही, त्यांच्याच पक्षात कोणाला तरी जाणार आहे, परंतु त्यांचे एवढे लाड का पुरवले जातात हा सुद्धा प्रश्न आम्हाला आहे। सर्व जनतेला माहिती आहे त्यांचे लाड का पुरवतात का, त्यांच्या पक्षामध्ये दुसरी महिला नाही, वारंवार असं वक्तव्य करत आहे। एका मृतक मुलीवर जर तुम्ही असे शिंतोडे उडवत असाल, 4 बोट दुसऱ्याकडे तर 1 बोट आपलीकडे, रुपालीताई चाकणकर यांनी विसरू नये। आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये महिला काँग्रेस टीम जी आहे इतकी चिडून बाहेर उतरलेली आहे, कारण ज्या पद्धतीने संपदावर त्यांनी आरोप लावलेले आहेत एका महिलेला असोगनीय आहे। आणि रुपाली चाकणकर यांना आम्ही आव्हान करतो आहे की जर खरंच त्यांच्यामध्ये ताकद असेल तर संपदाच्या विरोधात